विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन हा टाइप सुरू केलेला होता। त्याच्यामध्ये आपण केस ए बघितली होती डिफरंट फॅक्टर, किंवा त्याला आपण म्हणायचो केस ए डिफरंट फॅक्टर और रियल अँड डिस्टिंक्ट फॅक्टर। आता या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग ज्या 3 केसेस आहे, जसं केस बी लेस फॅक्टर, केस सी ओनली इमॅजिनरी आणि केस डी रियल अँड इमॅजिनरी, आपण सर्व केसेस बघणार आहोत। सो सुरू करूया। बघा, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मधले आता केस बी आहे लेस फॅक्टर। सो प्रश्न बघितला कळत नाही कुठल्या टाइपचा आहे, सो रेग्युलरली सोडवायचं। बघा, मला खात्री हा व्हिडिओ बघताना तुम्ही आधी पहिला व्हिडिओ बघितलेला आहे केस ए चा, मग तुम्ही केस बी सी डी बघताय। सो नसल बघितलं तर पहिल्यांदा केस ए चा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ही लिंक लागेल। ओके, सो सोल्युशन बघा, डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर प्लस हा 2, सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी, y चा कोइफिशियंट नाहीये सो 1 घेणार, 1y इज इक्वल टू 0। बघा, डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1y इज इक्वल टू 0। डिग्री म्हणजे डी ची मोठी पॉवर, सो डी ला पॉवर 1 आहे इथे 2, हायेस्ट पॉवर 2। सो कॅल्सीमध्ये डी स्क्वेअर, डी आणि कॉन्स्टंट या 3 किमती टाकणार। डी स्क्वेअरचा कोइफिशियंट 1, डी चा कोइफिशियंट 2 आणि कॉन्स्टंट टर्म 1। सो आपण कॅल्सीत टाकूया, बघूया काय आन्सर येतात। सो बघा, नेहमीप्रमाणे हा आहे fx991 ES प्लस कॅल्सी। याच्यात कसं करणार बघा, पहिल्यांदा मोड प्रेस करा, नंतर 5, नंतर 3, मोड 5 3 प्रेस करा। आता व्हॅल्यू टाका, 1 टाका इक्वल टू करा, नंतर 2 टाका इक्वल टू करा, 1 टाका इक्वल टू करा, पुन्हा इक्वल टू करा। x आला -1, एकच व्हॅल्यू येते फक्त, x इज इक्वल टू -1। बघा, आता काय होतंय, मी पहिल्या केसमध्ये शिकवलं होतं की जेव्हा डिग्री 2 असेल तर व्हॅल्यू 2 येतात, डिग्री 3 असेल तर 3 येतात। पण आता डिग्री 2 आहे तरी व्हॅल्यू एकच आली, कमी आल्या ना व्हॅल्यू। 2 डिग्री 2 असताना 2 व्हॅल्यू यायला पाहिजे, पण त्यांनी कमी दाखवली, एकच व्हॅल्यू दाखवली। एकच म्हणजे काय, कमी दाखवली। कमीलाच इंग्रजीत काय म्हणतो आपण, लेस। कमी म्हणजे लेस, सो दिस केस इज कॉल्ड ॲज लेस फॅक्टर। कळालं कसं ओळखायचं? सो गिवन व्हॅल्यूला मानायचं M1, यस। आता सिमिलरली हे आपण ES कॅल्सीत झालंय, MS मध्ये पण बघूया। बघा, हा आहे MS कॅल्सी। MS मध्ये कसं करणार, मोड प्रेस करा, 3 वेळा मोड दाबा, मोड, नंतर 1 प्रेस करा, नंतर फॉरवर्डची की दाबा, डिग्री 2। ओके, 3 वेळा मोड दाबायचं, नंतर 1 प्रेस करायचं, फॉरवर्डची की डिग्री 2, व्हॅल्यू टाकणार 1 to 1, 1 टाका इक्वल टू करा, 2 टाका इक्वल टू करा, 1 टाका इक्वल टू करा। इकडे पण बघा, x इज इक्वल टू -1, एकच व्हॅल्यू दाखवतोय, 2 व्हॅल्यू नाही दाखवते, म्हणजे लेस व्हॅल्यू दाखवल्या। सो लेस फॅक्टर, त्याला M1 मानायचं आणि YC लिहिण्यासाठी हा स्टँडर्ड फॉर्म्युला घ्यायचा या केसमध्ये। सो C1x प्लस C2 e raised to m1x, this is the standard formula to write the complementary function in less factor case। कळालं? सो आता m1 ची व्हॅल्यू पुट करूया, सो आपल्याला आन्सर भेटेल। बघा, फायनल आन्सर येईल आपलं yc इज इक्वल टू c1x प्लस c2 e raised to m1x, दिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला। व्हॅल्यू टाकूया, yc इज इक्वल टू c1x प्लस c2 e raised to m1 काय, -1x किंवा -x। सो दिस इज आवर आन्सर। क्लियर? बघा किती इझी आहे। क्वेश्चन 2 बघूया। क्वेश्चन 2 मध्ये बघा, 4d स्क्वेअर -4d प्लस 1y इज इक्वल टू 0 ही इक्वेशन आहे। इथे डायरेक्ट डिग्री किती 2, कॅल्सीमध्ये डी स्क्वेअर, डी कॉन्स्टंट 3 किम टाकणार, डी स्क्वेअरचा कोइफिशियंट 4, डी चा -4 आणि कॉन्स्टंट 1। सो बघूया काय व्हॅल्यू येतं आपल्याला, 2 व्हॅल्यू भेटायला पाहिजे। ES कॅल्सीमध्ये करा माझ्यासोबत, मोड 5 3 प्रेस करा, नंतर व्हॅल्यू टाका, 4 इक्वल टू -4 इक्वल टू 1 इक्वल टू, सो x आला 1/2, एकच व्हॅल्यू दाखवली 1/2 किंवा 0.5, याला M1 मानणार आपण, बरोबर। MS मध्ये पण बघूया। बघा, MS मध्ये पण तसंच आहे, 3 वेळा मोड दाबा, 1 दाबा, फॉरवर्डची की दाबा, डिग्री 2, 4 इक्वल टू -4 इक्वल टू 1 इक्वल टू 0.5 म्हणजे 1/2, एकच व्हॅल्यू दाखवली बघा, म्हणजे लेस फॅक्टर आलं की हा फॉर्म्युला C1x प्लस C2 e raised to m1x। सो YC इज इक्वल टू, स्टँडर्ड फॉर्म्युला इज C1x प्लस C2 e raised to m1x। सो आपला आन्सर आलं YC इज इक्वल टू C1x प्लस C2 e raised to m1 काय 1/2, सो 1/2x, दिस इज आवर आन्सर। क्लियर? सो अशा पद्धतीने गणित सोडवायचे। बघा, गणित पहिल्यांदा बघितल्यावर आपलं रेग्युलरच सम असतं। गणित कधी कळतं कुठल्या टाईपचं, जेव्हा आपण फॅक्टर पाडतो, फॅक्टर काय येतात त्याच्यानंतर समजतं कुठल्या टाईपचं आहे। सो क्वेश्चन 3 हा होमवर्क करा तुम्ही।
मी आत्ता सोडवलं सेम पद्धतीने हा प्रश्न सोडवा. हा जर सोडवता आला, हे जर आन्सर आलं, समजायचं आपल्याला सगळं समजतं आहे, मी शिकवलेलं तुम्हाला एकदम परफेक्ट कळतंय. बघा प्रश्न आहे d² + 6d + 9y = 0. सोडवा. आन्सर येईल yc = c1x + c2 e - 3x. जो सिंगल फॅक्टर येईल तो -3 येईल. सो अशा पद्धतीने ही झाली केस बी, लेस फॅक्टर. आता केस सी बघूया, ओनली इमॅजिनरी. ओके, सो बघा ओनली इमॅजिनरीला कसं सोडवणार. पुन्हा डबल डेरिव्हेटिव्हला लिहिणार आपण d² प्लस इथे बघा डबल डेरिव्हेटिव्ह नंतर सिंगल डेरिव्हेटिव्ह पाहिजे. सिंगल डेरिव्हेटिव्हची टर्म नाहीये, म्हणजे 0d, d² नंतर d ची टर्म असते ना, प्लस नंतर y ची टर्म किती 4 ऑफ y = 0. आता डिग्री बघा, डिग्री म्हणजे d ची मोठी पॉवर, इथे d ला पॉवर 1 आहे, इथे 2 मोठी पॉवर 2, सो डिग्री 2. कॅल्सीमध्ये d² d कॉन्स्टंट, 3 किमती टाकणार. d² चा कोइफिशियंट 1, d चा 0, कॉन्स्टंट 4. सो बघूया 3 किमती कॅल्सीत टाकूया, काय आन्सर येतं. सो पुन्हा मी ES कॅल्सी घेतला. ES मध्ये प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, मोड 5 3 प्रेस करा, व्हॅल्यू टाका 1 = 0 = 4 x1 आला 2i, x2 -2i, 2i आणि -2i. सिमिलरली MS मध्ये जाऊया. MS मध्ये कसं 3 वेळा मोड दाबा, 1 प्रेस करा, फॉरवर्डची की, डिग्री 2, व्हॅल्यू टाका 1 = 0 = 4 x1 2i, x2 -2i. सो आन्सर आले d = 2i आणि -2i. बघा आता आय आले. आय म्हणजे काय, इमॅजिनरी. करेक्ट, आय म्हणजे इमॅजिनरी. सो केस कुठली आपली, इमॅजिनरी. समजतंय. सो ओळखायचं कसं, प्रॉब्लेम पहिल्यांदा कळत नाही कुठल्या टाईपचा आहे, कॅल्सीवर फॅक्टर आल्यानंतर कळतंय डिफरंट फॅक्टर आहे, लेस फॅक्टर आहे की इमॅजिनरी की रिअल अँड इमॅजिनरी. करेक्ट. सो आता कळालं, आय आला म्हणजे इमॅजिनरी. लक्षात ठेवा, एक ट्रिक सांगतो, इमॅजिनरीमध्ये दोघी पण व्हॅल्यू सेमच यायला पाहिजे. यस, इमॅजिनरीमध्ये दोघी पण फॅक्टर सेमच यायला पाहिजे, फक्त साइन अपोजिट यायला पाहिजे. पहिला नेहमी पॉझिटिव्ह यायला पाहिजे, दुसरा निगेटिव्ह यायला पाहिजे. म्हणजे हा 3i आला तर हा -3i यायला पाहिजे, हा 4i आला तर हा -4i यायला पाहिजे. असं म्हणजे इमॅजिनरीमध्ये दोन्ही टर्म सेमच यायला पाहिजे, पहिली पॉझिटिव्ह दुसरी निगेटिव्ह. वेगळं आलं की समजायचं चुकलं आहे. सो इमॅजिनरी आल्यानंतर काय घ्यायचं बघा, निगेटिव्ह व्हॅल्यू स्किप करायची, पॉझिटिव्हवरनं आयचा कोइफिशियंट घ्यायचा, फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करायची, निगेटिव्ह सोडून द्यायची. पॉझिटिव्हमध्ये आयचा कोइफिशियंट किती बघा 2, त्याला बीटा मानायचं, आयच्या कोइफिशियंटला बीटा मानायचं. सो बीटा आला 2 आणि YCचा हा फॉर्म्युला घेणार आपण, C1 cos βx, दिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला, प्लस C2 sin βx. नेहमी लक्षात ठेवा, इमॅजिनरी व्हॅल्यू आल्या इथे बघा, कुठलीच रिअल व्हॅल्यू नाही, दोघं इमॅजिनरी आहेत, म्हणजे ओनली इमॅजिनरी, नो रिअल टर्म्स. इथे फक्त इमॅजिनरी टर्म्स आहे. त्यावेळी निगेटिव्ह व्हॅल्यू सोडून द्यायची, पॉझिटिव्हमध्ये आयचा कोइफिशियंट घ्यायचा, तो आहे 2 आणि YC साठी हाच स्टँडर्ड फॉर्म्युला नेहमी वापरायचा, प्रत्येक गणितात हाच फॉर्म्युला वापरायचा. YC = C1 cos βx + C2 sin βx. आणि मग आन्सर लिहूया, बीटाच्या जागी फक्त ही 2 व्हॅल्यू टाका. सो YC येईल C1 cos बीटा म्हणजे 2x प्लस C2 sin बीटा, बीटा किती 2x. दिस इज युअर आन्सर. बघा, सो ओनली इमॅजिनरीची केस किती सोपी आहे, बीटाच्या जागी फक्त व्हॅल्यू टाकायची. सिमिलरली हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क करा. येस, होमवर्क दिस क्वेश्चन, d2i/dx² + 9y = 0. सो हे कॅल्सीट टाकताना तुम्ही 103 टाकणार, नंतर तुम्हाला बीटाची किंमत येईल 3. बीटा जसा इथे 2 आला तसा इथे बीटा 3 येईल. ओके, आणि मग फायनल आन्सर YC = C1 cos 3x + C2 sin 3x. आता केस डी, रिअल अँड इमॅजिनरी. आता केस डी बघूया, रिअल अँड इमॅजिनरी. बघा मित्रांनो, प्रश्न बघितल्या तर समजत नाही, सॉल्व करावं लागेल. सो पुढे जाऊया. हा डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे झाला d² प्लस 6, सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy, वायचा कोइफिशियंट 10, y = 0, डिग्री 2, कॅल्सीमध्ये d² d कॉन्स्टंट, 3 किंमत टाकणार, d² चा कोइफिशियंट 1, d चा 6, कॉन्स्टंट 10. सो बघूया. पहिल्यांदा मी नेहमीप्रमाणे ES कॅल्सी घेतो. ES मध्ये काय करणार, प्रेस करा मोड 5 3 प्रेस करा, व्हॅल्यू टाका 1 = 6 = 10 पुन्हा -3 प्लस i. बघा फॅक्टर्स काय आले, d = -3 प्लस i आणि -3 - i. बघा हे दोन फॅक्टर आले. आता आपण MS कॅल्सीमध्ये बघूया.
बघा एम एस कॅल्सीमध्ये कसं करणार, एम एस कॅल्सी बरोबर 3 वेळा मोड प्रेस करा, 1 प्रेस करा, फॉरवर्डची की डिग्री 2, व्हॅल्यू टाका 1 इक्वल टू 6 इक्वल टू 10 इक्वल टू, सो -3 रिपीट होतो बघा, x1 पण -3 येतो, x2 पण -3 येतो बरोबर, x1 आणि x2 दोघं -3 होता, रिपीट येता, रिपीट आल्यावर काय करायचं बघा, x1 वरती यायचं, पुन्हा कसं x1 वरती यायचं, ही फॉरवर्डची की, आता x2 वरती आत नाही, ही वरची बटन दाबा अपचं, तो रिव्हर्स जाईल, x1 वरती आला बघा, x1 -3, मग काय करा, शिफ्ट इक्वल टू प्रेस करा, शिफ्ट इक्वल टू, सो काय आलं बघा 1i आला, 1i, x1 1i, नंतर पुन्हा इक्वल टू करा, x2 येईल -3, पुन्हा शिफ्ट इक्वल टू दाबा, शिफ्ट इक्वल टू दाबल्यानंतर x2 आला -1i, बघा 1i म्हणजेच i, 1 लिहिला नाही लिहिला तरी चालतो, ओके, सो बघा सेम फॅक्टर आले, क्लिअर आहे. सो एस मध्ये डायरेक्ट येता आणि एम एस मध्ये शिफ्ट इक्वल टू केल्यानंतर येता. सो आता बघा 2 फॅक्टर आले. सो या केसमध्ये मी सांगितलं, मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं, जे इमॅजिनरी येतात ते सेम आले पाहिजे, पहिला पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह. सो बघा इमॅजिनरी इथे +1 आहे, इथे -1 आहे, आले सेम, पहिला पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह. आता ज्या रिअल व्हॅल्यू येतात त्या रिअल विथ साइन सेम आल्या पाहिजे, रिअलचे साइन पण सेम आले पाहिजे. बघा रिअल काय, ज्याच्यात आय नसतो तो रिअल व्हॅल्यू, आय नाहीये ती -3 बघा दोघीकडे विथ साइन सेम आहे, दोघीकडे मायनस साइन, किंवा पॉझिटिव्ह हा आला असता तर दोघी पॉझिटिव्ह आले असते, कळालं. सो ज्याच्यात आय नाही तो रिअल, ज्याच्यात आय आहे तो इमॅजिनरी. सो रिअल आणि इमॅजिनरी सोबत आले, सो रिअल आणि इमॅजिनरीची आपली केस आहे, करेक्ट. सो आता बघा जी रिअल व्हॅल्यू असेल, रिअल व्हॅल्यू तिला कन्सिडर करायचं अल्फा, म्हणजे अल्फा आला -3, आणि जी इमॅजिनरी व्हॅल्यू असेल, ओके, इमॅजिनरी म्हणजे आयचा कोइफिशियंट तो आला बीटा. आता बीटाच्या नेमकी 2 व्हॅल्यू, एक +1 आहे आणि एक -1 आहे. सो कुठली घ्यायची, निगेटिव्ह सोडून द्यायची, मगाशी शिकवलो मी, फक्त पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हमध्ये आयचा कोइफिशियंट किती, 1, तो आला तुमचा बीटा. सो अल्फा बीटा भेटला की YC लिहिण्यासाठी फॉर्म्युला असा घेणार बघा, YC इज इक्वल टू e⁴x C1 cos बीटा x प्लस C2 साइन बीटा x. सो तुम्हाला फॉर्म्युला बघितला समजला असेल. केस सीचा काय फॉर्म्युला होता, त्याच्याशी मिळता जुळता फॉर्म्युला आहे. केस सीचा फक्त एवढा फॉर्म्युला होता, त्यात आता हे ऍड झालं बरोबर. मागचं गणित बघा, केस सीचा काय फॉर्म्युला होता, C1 cos बीटा x C2 साइन बीटा x बरोबर. हा फॉर्म्युला पण सेम आहे, फक्त इकडे अल्फा आल्यामुळे अल्फा ऍड झाला, कारण ह्या गणितात अल्फा आणि बीटा दोघे पण आहे, म्हणून अल्फा आणि बीटा दोघेही झाले. मागच्या केस सी मध्ये फक्त बीटा येतो बघा, इथे रिअल व्हॅल्यूच नाहीये, म्हणजे अल्फा नाहीये म्हणून अल्फा येत नाही, कळालं. एवढाच छोटासा डिफरन्स आहे. सो याचा आन्सर येईल, अल्फा आणि बीटाचे व्हॅल्यू पुटअप करूया. अल्फा जागी आपण टाकणार -3 आणि बीटा 2 ठिकाणी, दोघीकडे आपण 1 टाकणार. सो फायनल आन्सर येईल YC इज इक्वल टू e⁻³ प्लस C1 cos बीटा, बीटा किती 1 लिहिला नाही लिहिला तरी चालेल, cos 1x लिहा किंवा cos x लिहा, बोथ आर सेम. C2 साइन बीटा आहे 1x. सो दिस इज आवर आन्सर. क्लिअर मित्रांनो. सो अशा प्रकारे अजून एक सम देतो मी, ते सोडवा. रिअल इमॅजिनरी पण केस तुम्हाला इथे परफेक्ट होऊन जाईल. सो एक क्वेश्चन होमवर्कला करा, हा व्हिडिओ तुम्ही 2दा-3दा रिवाइज करून बघा, जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी येऊन जाईल, आणि नंतर मग जे जे होमवर्क दिले ते सोडवा. मला खात्री आहे हे प्रत्येक होमवर्क तुम्हाला 100% सोडवता येतील, आणि होमवर्क सोडवता आले तर समजायचं आपल्याला शिकवलेलं समजतं, आपला M3 स्कोर होतोय. यस. सो होमवर्कसाठी हा क्वेश्चन मी देतो आहे, 4d² प्लस 4d प्लस 5 ऑफ y इज इक्वल टू 0. 4d² प्लस 4d प्लस 5 ऑफ y इज इक्वल टू 0. याचा आन्सर येईल तुमचं YC इज इक्वल टू e⁻² म्हणजे अल्फा येईल -1/2 आणि बीटा येईल 1. सो C1 cos 1x प्लस C2 साइन 1x हे आन्सर येईल. ओके, अल्फा येईल -½ आणि बीटा येईल +1. सो चेक करा. अशा प्रकारे मित्रांनो आपण हा पूर्ण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन टाईप एकदम प्रॉपरली केला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जनरल मेथड कशा प्रकारे शिकायची ती बघूया. व्हिडिओज आवडत असतील चॅनल सबस्क्राईब करा. M3 साठी कनेक्ट राहा. ज्या क्वेरी M3 बद्दल असतील सगळे आम्हाला लिहा आणि आपल्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा. सो थँक्यू.